ऐकलीये मी. अहो, ज्या दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पवित्र असा बौद्ध धम्म दिला, या देशाचं धम्मचक्र परत बाबासाहेबांनी फिरवलं, त्या दीक्षाभूमीला आपण प्रमुख अतिथी, प्रमुख उपस्थिती म्हणून कोणाला बोलवतोय? गडकरींना, देवेंद्र फडणवीसांना. बाकी तर आमच्यातले आहेत काय दलाल, त्यांचं तर मला नाव घेण्याची गरज नाहीये. ज्या दीक्षाभूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञांचं वाचन केलं, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, मी गौरी गणपती यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, अशा ज्या 22 प्रतिज्ञा आहेत, त्या 22 प्रतिज्ञांचं वाचन गडकरी आणि फडणवीस करतील काय, या स्मारक समितीने त्याचं उत्तर द्यावं आणि मग बोलवावं. आम्हाला बौद्ध धम्म हा सर्वसमावेशक आहे, सर्वांना सामावून घेणार आहे. RSSच्या या कॅडरांनी आम्हाला उत्तर द्यावं किंवा स्मारक समितीने आम्हाला उत्तर द्यावं. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली 22 प्रतिज्ञांचं वाचन केलं होतं. त्या 22 प्रतिज्ञांचं वाचन RSS मंडळी किंवा भारतीय जनता पक्षाचे जे काही नेते मंडळी त्या स्टेजवर येणार आहेत, ते त्या 22 प्रतिज्ञांचं वाचन करणार आहेत का? कारण ते त्यांचा धर्म वाढवतायत, त्यांचा धर्म वाढवतायत. RSSच्या कुठल्याही कार्यक्रमांना किंवा हिंदू धर्मीय धार्मिक कार्यक्रमांना, दसरा मेळावा, त्यांच्या दसरा जो शस्त्रपूजनाचा जो कार्यक्रम असतो, अहिंसावादी बौद्ध धम्म देणाऱ्या बाबासाहेबांच्या स्टेजवर तुम्ही शस्त्रपूजन करणाऱ्या लोकांना तिथे बोलवत असाल तर तुमच्यासारखे कफल्लत तुम्ही आहात. खूप मेहनतीने ती दीक्षाभूमी उभी राहिलेली आहे. खूप बाबासाहेबांना त्यासाठी अतिशय परिश्रम, अतिशय त्याग करावा लागलेला आहे. वेळेला स्वतःच्या पोटची 4-4 मुलं मारावी लागलेली आहेत आणि तुम्ही त्या स्टेजवर शस्त्रपूजन करणाऱ्या लोकांना जर बोलवत असाल तर खरंच तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेण्याच्या पात्रतेचे आहात का, याचा विचार करा. आज सगळीकडे चित्र आहे, सामाजिक सलोखा, प्रत्येक ठिकाणी RSS बीजेपीचं आक्रमण झालेलं आहे. आमच्या बुद्धविहाराच्या लोकांना खंडण्या, ते काय म्हणतात त्याला, खंडण्याच म्हणाले मी, त्या बुद्ध विहाराला बांधण्यासाठी पैसे मिळतात, डोनेशन मिळतात म्हणून विहारांच्या दारांमध्ये सुद्धा गरबे सुरू झालेले आहेत. अहो, जिथे विचारच नाही तिथे बुद्ध ही काही मूर्ती नाही, बुद्ध म्हणजे ज्ञान आहे. जिथे ज्ञान नसेल, विचारधारा नसेल, तिथे बुद्ध मूर्त्यांचा काहीही उपयोग नाहीये. तुम्ही काढा तिथून बुद्ध मूर्त्या, काढा तिथून बाबासाहेबांचे फोटो, बाबासाहेबांच्या मूर्त्या. आमच्या मनामनात, आमच्या घराघरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आहेत. आम्ही आता आमची ही लढाई मॅन टू मॅन करू, व्यक्ती करू. कारण आता ह्या ज्या सगळ्या भिंती राहिलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा सांगते, दीक्षाभूमीला तुम्ही ह्या ज्या काही लोकांना आमंत्रण दिलेलं आहे, खरंच तुम्ही सांगा, तो कोणताही राजकीय कार्यक्रम आहे का की तिथे गर्दी जमवण्यासाठी तुम्हाला या राजकीय लोकांची गरज लागणार आहे? अरे, तिथे लोक, पायात चपला नसणारी लोक, पैसे नसणारी लोक, गरीब, ज्यांना कुठेतरी असं वाटतं की स्वाभिमानाने बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म दिलेला आहे, त्या बौद्ध धम्माला नतमस्तक होण्यासाठी देशातला मोठ्या प्रमाणात नागरिक त्या दीक्षाभूमीला स्वखुशीने, स्व इच्छेने येतो. त्याला कोणीही आमंत्रण देत नाही, कुठल्याही बसेस लागत नाही, कुठल्याही खाण्याची पॉकेटं दिली जात नाही, कुठल्याही पैशाची पॉकेटं दिली जात नाही. परंतु आमचा आंबेडकरी समाज हा त्या दीक्षाभूमीला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत सम्यक संबुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी येतो. कोणत्याही नेत्याची भाषणं ऐकण्यासाठी नाही, कोणत्याही नेत्याचा स्टेज पाहण्यासाठी येत नाही, कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी येत नाही. मग अशा धार्मिक कार्यक्रमांना राजकीय नेत्यांना बोलवण्याचं कारण काय? आणि जर मग तुम्हाला राजकीय नेत्यांना बोलवायचं आहे, मग आंबेडकरी घराण्याचा द्वेष का तुम्हाला एवढा? बोलवा आंबेडकरी घराणा, आम्हाला काहीच हरकत नाही. आणि जर मग राजकीय नेते बोलवायचे नसेल तर दरवर्षी भंते असतात ना, तिथे भंतेच्या हातून कार्यक्रम घ्या. सामान्य समाजात, सामान्य लोकांमधून जो कोणी सामाजिक धार्मिक चांगलं काम करतोय त्यांना त्या स्टेजवर बसवा. गर्दी जमवण्यासाठी आम्हाला या नेत्यांची गरज नाही. आणि आमच्या धार्मिक, जिथे आमच्या पवित्र असं अस्मिता आहे, दीक्षाभूमीला तर नाहीच नाही. मी तमाम आंबेडकरी समाजाला हात जोडून विनंती करते, बुद्धगया आता RSSच्या हातामध्ये गेलेलीच आहे. आता दीक्षाभूमी त्यांच्या हातामध्ये जर आपण पाठवणार असू तर बाबासाहेबांनी केलेल्या कामाचं आपण पुन्हा एकदा सांगते, पुन्हा तो बाबासाहेबांनी रथ जो ओढून आणला इथपर्यंत, तर रथ आपण मागे घेऊन जातोय. आणि हे तुम्ही, आम्ही, आत्ताची जी जनरेशन आहे ती उघडे डोळे ठेवून पाहते. हे गुन्हेगार आपण आहे, आपण नेक्स्ट जनरेशनचे गुन्हेगार आहोत, आपण बाबासाहेबांचे गुन्हेगार आहोत, आपण बाबासाहेबांच्या चळवळीचे मारेकरी आहोत. बाबासाहेबांच्या खऱ्या चळवळीचे जर मारेकरी कोण असेल ना तर तुम्ही आणि आपण आहात. खरंच आपण काही करत नव्हतं, आपण फक्त भाषणबाज झालेलो आहोत. कोणी काही केलं तर तो त्या पक्षाचा, तो त्या गटाचा, तो त्या संघटनेचा म्हणून त्याला समर्थन नाही. अरे, मुद्दा लक्षात घ्या ना, का आपण सगळे लाखोंचा जनसमुदाय दीक्षाभूमीला येतो? कोणीही त्या RSS प्रणित स्टेजवर कोणीही थांबायचं नाही, सगळ्यांना हाकलून काढा. एके काय आठवतंय तुम्हाला? अटल बिहारी वाजपेयी त्या स्टेजवर, दीक्षाभूमीच्या स्टेजवर होते, हकललं होतं लोकांनी त्यांना अक्षरशः. तो स्वाभिमान, तो अभिमान, तो प्रामाणिकपणा गेला कुठे? रक्त थंडबिंड झालं की काय आपलं?
मी असं अजिबात म्हणत नाहीये की पवित्र दीक्षाभूमीचं पावित्र्य आपण मलिन केलं पाहिजे. कोणताही स्टंट, कोणतेही राजकीय स्टंट, कोणताही सामाजिक स्टंट, कोणताही नेता बनण्याच्या दृष्टीने मोठमोठे गॉगल लावून शायनिंग मारून करण्याचं ते ठिकाण अजिबात नाहीये. परंतु अजून धम्मचक्र प्रवर्तन दिनाला 2-4 दिवस बाकी आहेत. आपण कृपया या 2-4 दिवसांनी सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने ज्या पद्धतीने हे प्रकार थांबवता येतील आपण सगळ्यांनी त्यामध्ये उतरून सहभागी व्हायला पाहिजे. आणि त्या स्टेजवर RSS प्रणित विचारधारेची लोक कशी नाही आली पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. मग तुम्ही कुठेही राहत असाल, पुण्याला राहत असाल, नागपूरला राहत असाल, मुंबईला राहत असाल, कोल्हापूरला, सांगली, सातारा, महाराष्ट्र, देशात कुठेही राहत असाल, तुम्ही आपापल्या मार्गाने, सनदशीर मार्गाने कशा पद्धतीने लेटर देता येईल, ती जी काही दीक्षाभूमी स्मारक समिती आहे ते जर स्वतःला त्याची स्मारकाला, दीक्षाभूमीच्या स्मारकाला स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी समजत असेल तर आपण त्या लोकांना, स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांची जागा दाखवून त्यांना त्या पदावरून त्वरित बरखास्त केलं पाहिजे. तो कोणी फुलझेले जो आहे तो म्हणत आहे की तुमची लोकप्रियता नाही किंवा काही, प्रकाशराव आंबेडकरांसाठी आमच्या मनात आदराचं स्थान आहे कारण ते डॉक्टर बाबासाहेबांचे वारस आहेत. आपण त्यांचा सन्मान नक्कीच केला पाहिजे. राजकीय दृष्ट्या विचारधारेत विरोध असू शकतो परंतु त्यांचा सन्मान हा आंबेडकरी समाजाचा सन्मान आहे. तू कोण ठरवणार त्यांची लोकप्रियता? त्यांच्या जीवावर तर तुम्ही आम्ही आज जगत आहोत, त्यांच्या आजोबांच्या जीवावर तुम्ही आम्ही आज बोलण्यास पात्र ठरलेलो आहोत. किमान त्याचं भान ठेवून तरी या त्यांचा आपण सन्मान करायला हवा. नका देऊ तुम्हाला स्टेज द्यायचा नसेल कोणाला तर, परंतु त्यांना स्टेज द्यायचा नसेल तर कोणत्याही RSS प्रणित कोणत्याही विचारधारेच्या व्यक्तीला किंवा कोणत्याही इतर राजकीय व्यक्तीला दीक्षाभूमीचा स्टेज देता कामा नये किंवा दीक्षाभूमी इथे बोलवता कामा नये. तिथे केवळ आणि केवळ धम्माचं काम करणाऱ्या, धार्मिक काम करणाऱ्या भिक्षू संघाला तुम्ही स्थान द्या आणि अशा भिक्षू संघाला स्थान द्या जे प्रामाणिकपणे धम्मदेशनीचं काम करतात. फक्त चिवर घालून, मोठमोठाले गॉगल लावून, मोठमोठाले घड्याळ, VIP घड्याळ घालून फिरणाऱ्या भिक्खू संघाला नाही. कारण आज ते थोतान पण RSSचे भिक्खूही या संघामध्ये सामील झालेले आहेत. अशा भिक्खू संघापासून पण आपण सावध राहिलं पाहिजे. अरे कुठे बौद्ध धम्माची विचारधारा आपण पसरवतोय, कुठे काम करतोय, कुठं दीक्षेचे कार्यक्रम चालू आहेत, सगळं थांबलेलं आहे. सगळा समाज एक वेगवेगळ्या पद्धतीने कामं करतोय, नाचतोय, गाचतोय, नाचो गाओ ऐश करो. काही दिवसांनी गळ्यात मडका आणि पाठीत झाडू आला तरी आपला समाज बापरे मला या रंगाचं मडका हवंय, त्या रंगाचा झाडू हवाय, ड्रेसला, डिझाईनला, फॅशनला, रंगाला मॅच होईल असं मडकं द्या, असं झाडू द्या असं म्हणायला आता आपला नालायक आणि मूर्ख समाज कमी करणार नाही. कारण काही पडलेलंच नाही. बाबासाहेबांनी सगळं दिलंय. बसायला बोलतात ना, बसायला माडी आली, राहायला माडी आली, बसायला गाडी आली, नेसायला चांगली साडी आली. आम्हाला काहीच घेणं देणं नाही पडलं या गोष्टीचं. फार चीड येते या गोष्टीचे. आपण फक्त सोशल मीडिया मास्टर झाला. अरे माझंही माध्यम तेच आहे आता तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं. कारण एकटे लोक किती काय करणार आहेत. कधी कधी वाटतं आता या देशात राहावं की न राहावं. काल एका आपल्या अधिकाऱ्यांशी बोलताना, आपले समाजाचे बांधव आहेत अधिकारी, त्यांच्याशी बोलताना हाच प्रश्न पडला. म्हटलं सर आपण या देशात राहावं की राहू नये आता, कारण हा देश विचारधारेचा राहिलाच नाहीये. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान केलं, पुन्हा मी म्हणेल ज्या डुकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घाणीतून काढून स्वच्छ केलं, अंघोळ घातली आणि माणसात आणण्याचा प्रयत्न केला, त्या डुकरांना जर ही घाणच आवडणार असेल तर त्या घाणीत आपण आपले हात का खराब करून घ्या. कारण किती जीव तोडून सांगितलं, कळवळून सांगितलं तरी आपल्याला समजतच नाहीये. फक्त पैशाची मोठे एखादा स्टंट करायचा, पैशाची मोठी मोठी पॉकेट घ्यायची, गाड्या घ्यायच्या, घरं घ्यायची आणि मस्त दागिने घालायचे, मोठमोठे दागिने घालायचे, मोठमोठे ब्रेसलेट घालायचे आणि झाला तो समाजाचा समाजसेवक मिरवत बसायचा. जो मुद्द्यामध्ये तुम्ही हात घातलेला तो मुद्दा राहतो बाजूला. पुन्हा मी सांगते, ही धोक्याची घंटा आहे. तुम्हाला आता फार गोड वाटतंय गाजर जे दाखवलं जात आहे ना की छान आहे, तुम्ही आमचे आहात, तुम्ही हे आहे ते आहे, पण हे जे गाजर दाखवताय ना ते हिंदू राष्ट्र करण्याचं गाजर आहे. आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये RSS त्यांच्या विचारधारेमध्ये यशस्वी होणार आहे आणि पुन्हा एकदा भारत हिंदू राष्ट्र करण्याच्या मार्गावर आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे वेगळं तिगळं काही नाही. पुन्हा एकदा मनुस्मृती येणार आहे ज्याच्यामध्ये ब्राह्मण वरती, क्षत्रिय खाली, वैश्य त्यापेक्षा खाली आणि मग शूद्र आणि मग अतिशूद्र. मग तिथे तुमचं आमचं स्थान काय असेल ना याचा विचार करा. कारण आता बाबासाहेब तर येणार नाहीयेत आणि बुद्धही येणार नाहीयेत मानवतावाद सांगायला. आत्मदीपभव काय, स्वयंप्रकाशित व्हा. जर तुम्ही स्वतःचा प्रकाश ओळखू शकत नसाल तर आपण आईच्या गर्भातच मेलेले बरे आहोत. आपल्याला जगण्याचा खरंच काही अधिकार नाही. अरे लाखोंचा जनसमुदाय येतो दीक्षाभूमीला. प्रत्येकाने आवाज उचलला पाहिजे आपापल्या जागेवर की नाही आम्ही हे सहन करणार नाही. किती दिवस गप्प बसणार आहात? एक आमदार की एक खासदार की एक कॉर्पोरेशन, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. ज्या शेड्यूल कास्ट
जागेमधून तुम्ही SC ST OBCच्या जागेमधून आपण निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवडून येतो, त्या जागा राखीव जागा सुद्धा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यात, ती सुद्धा तुमची पात्रता नव्हती. आणि ते निवडून येण्यासाठी तुम्ही बाबासाहेबांच्याच विचारांना तिलांजली देताय. किती दिवस होणार आहेत या गोष्टी? आणखी 5-10 वर्ष. 5-10 वर्षानंतर पूर्णपणे देश त्यांच्या हातात गेलेला असेल, तेव्हा आपल्या हातात काहीच राहिलेलं नसेल. काय करणार आहोत आपण? नेक्स्ट पिढी गायत मडकं घालून जन्माला येईल, स्टॅम्प मारला जाईल तुमच्या ह्याच्यावर की हे महार आहेत, हे अतिशूद्र आहेत. ती स्टॅम्प काढला तरी तुमच्यावर कायद्याने गुन्हे लागतील. मनुस्मृतीत हेच लिहिलं होतं. आणि आता छान वाटतंय, म्हणून हा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. महाराष्ट्राच्या पातळीवर दीक्षाभूमी काही फक्त मुंबई महाराष्ट्र किंवा देशापुरती नाही, जागतिक लेवलचं हे आहे, ते दर्जाचं स्मारक आहे. त्याची गरिमा तुम्ही आम्ही नाही राखली पाहिजे. आपण रक्षक आहोत त्याचे, कारण आपण जास्त लाभार्थी आहोत. बाबासाहेबांच्या कुळाचे, बाबासाहेबांच्या धर्माचे, बाबासाहेबांच्या रक्ताचे आपण लोक आहोत. त्याची रक्षा आपण केली पाहिजे. उलटून लावला पाहिजे तो प्लॅन. तिकडील समता सैनिक दलांना माझी विनंती आहे, आपण आतापासूनच त्या दृष्टीने काय करता येऊ शकतं, काय प्लॅनिंग करता येऊ शकतं, आम्ही सगळे तुमच्या बरोबर यायला तयार आहोत. वेळेला आम्ही लाटा खायला तयार आहोत, काट्या खायला तयार आहोत. पण त्या दिवशीचं पावित्र्य, कृपया माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, त्या दिवसाचं पावित्र्य राखा. RSSची खेळी ओळखा. आता जर आपण जागृत नाही झालो, आपल्यामधल्या हिरव्या सापांना ओळखा, जे स्वतःला सर्टिफिकेट नाही बौद्ध म्हणतात, जे बाबासाहेबांच्या आंबेडकरी विचारधारेचे स्वतःला मालक म्हणतात, अशा हिरव्या सापांपासून, आणि जे RSSच्या स्टेजवर जातात, अशा हिरव्या सापांपासून पण आपल्याला सावध राहिलं पाहिजे. ते साप जास्त डेंजरस आहेत चळवळीसाठी. फक्त जय भीम म्हणणं म्हणजे आंबेडकरवाद नाहीये. फक्त मी बौद्ध आहे म्हणून म्हणणं म्हणजे आंबेडकरवाद नाहीये. आंबेडकरवाद म्हणजे त्याग आहे. आंबेडकरवाद म्हणजे विज्ञानवाद आहे. आंबेडकरवाद म्हणजे परिश्रम आहे, निष्ठा आहे. ती कुठे आहे? आणि आंबेडकरवाद म्हणजे स्वाभिमान आहे. तो स्वाभिमान जर आपण दुसऱ्याच्या दारी घाण ठेवणार असू, तर खरंच आपण आपल्याला जय भीम म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे का, याचा आपण सगळ्यांनी आता विचार करूया. एक मुलगी म्हणून मला असं वाटतं की खरंच मी अपराधी आहे बाबासाहेबांच्या चळवळीचे, कारण मी काहीच नाही करू शकत आहे या गोष्टीला. काय करू शकतो आपण? आमचे पंकज छाटताय तुम्ही. ज्या धम्माने आम्हाला उडायला शिकवलं, जगात जग पाहायला शिकवलं, विज्ञानवाद द्यायला शिकवला, तो धम्मच तुम्ही संपवायला निघालेला आहात. आम्ही काय करायचं पुढच्या जनरेशननी? तुम्ही तर निघून जाल, ज्यांची केस पांढरी झालेली आहेत. नेक्स्ट जनरेशनने काय करायचं? काय आहे त्यांच्या हातामध्ये? ना तुम्ही आरक्षण ठेवलेलं आहे, ना संविधानाच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. संविधानही त्यांच्या हातात आहे, ना राजकीय ताकद ठेवलेली आहे. एकट्या बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी आम्हाला दिल्या. तुम्ही तर ते टिकवू पण नाही शकले. फक्त एखादी कोणतरी बाबा चला ठीक आहे, जया बनसोडे येते, बडबड करते, लाईव्ह येते, हा तुम्ही किती छान बोलला ताई, छान मस्त बोलता तुम्ही, आम्ही तुमच्यासोबत. पण प्रॅक्टिकली किती लोक आहेत जमिनीवर? प्रत्येकाचं आत्मा तळपडत नाही? हरामखोर 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करताना तुम्हाला लाजा नाही वाटत? वाचा 22 प्रतिज्ञा प्रत्येक बुद्ध विहारामध्ये. स्वतःची शरम वाटल्याशिवाय राहणार नाही. ज्या त्या दीक्षाभूमीला 22 प्रतिज्ञांचं वाचन, जो त्या 22 प्रतिज्ञांचं वाचन करेल, पालन करेल, त्यालाच त्या स्टेजवर बोलवा. आहे हिंमत? अरे एवढ्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला साध्या 22 प्रतिज्ञांचं पालन नाही करता आलं, तुम्ही बौद्ध धर्म काय जोपासणार? ही धोक्याची घंटा ओळखा. हा इशारा जर आपण नाही समजू शकलो ना, बुद्धगया त्यांनी स्वतःच्या ताब्यात करून घेतलेली आहे. अनेक लेण्यांवर आक्रमण केलेलीच आहेत. आता मोजून कोजून चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी आपल्या हातात राहिलेली आहे. तीही जर तुम्ही त्यांना देणार असाल, तर तुम्ही खरंच बाबासाहेब आपल्या देशात जन्माला आले, एवढ्या महान विचारधारेच्या व्यक्तीचं, ज्ञानाचा महामेरू, जागतिक ज्ञानवंत असलेल्या बाबासाहेबांचा या देशाने अपमानच केलाय. या देशाने तर अपमान केलाच केला, पण आपण कमी नाही त्यांची लेकरं बाबासाहेबांचा अपमान करायला. आपण लेकरं त्यांच्या पदोपदी अपमान करतोय. आपण दुसऱ्याच्या दावणीला जाऊन बांधतो, म्हणून बाबासाहेबांचा अपमान होतो. जिसके बेटे स्वाभिमानी होते वो अपने बाप को बिठा के रखते आराम से, और जिनके बेटे दलाल होते ना, उनके बाप को खड़ा रहना पड़ता है. स्वाभिमानी बेटे कुठे? देने वाले समाज में लाल पैदा होता है और मांगने वाले समाज में दलाल पैदा होता है. आमच्या इथं दलालांची संख्या वाढली. बाबासाहेबांचे लाल कुठे आहेत? फक्त मागतोय आम्ही, एक खासदारकी द्या, एक आमदारकी द्या, एक कॉर्पोरेशन द्या, आमच्या बुद्ध विहाराला छप्पर द्या, आमच्या विहारांना दान द्या, आमची विहारं बांधू द्या. फक्त मागतोय आम्ही. द्या इलेक्शनला पॉकेट द्या, बिर्याणी द्या, दारू द्या. मागण्यापुरते झालेलो आहोत आपण. जर आपण आपल्या धर्माच्या बाबतीत प्रामाणिक नसू ना, तर खरंच आपण
आपण त्या बोलतात आरएससीच्या प्रामाणिक कॅडरचा आभार मानलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. ते अनेक वर्ष प्रयत्न करतात आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत. हे डेडिकेशन आहे आपल्यामध्ये. अरे तू काल कोणचा कोण गुणवंत का गुणवंत अवगुण रत्न तुलना करतो संघाची आणि याची. एक शस्त्रविरहित संघ, एक शस्त्रविरहित संघ, अहिंसात्मक संघ. कशी काय तुलना? कोणी उठतो सोम्या गोम्या काही करतो. हा भारत हिंदू राष्ट्र, हिंदुस्थान नाहीये, हा भारत आहे. इंडिया, दॅट इज भारत. प्रत्येक धर्माला इथं प्रत्येक धार्मिक स्वतंत्र आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. मग बौद्ध धर्मीयांचे धार्मिक संस्कार त्यांच्यापासून हिरावून का घेताय? प्रत्येकाला त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांचे हिंदूंना त्यांच्या पद्धतीने करण्याचा अधिकार आहे, मुसलमानांना त्यांच्या धर्माचा अधिकार दर्शन उत्सव करण्याचा अधिकार आहे. हेच बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्ष म्हणून दिलं ना. पण प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं. इतरांना कोणालाही जबरदस्तीने, जोर जबरदस्तीने, वैचारिक पातळीने, भावनिक करून कोणालाही धर्म परिवर्तन करण्यास, धार्मिक सण उत्सव करण्यास जबरदस्ती करू नये हे संविधान सांगतं. मग कशा अर्थाने तुम्ही या भारताला हिंदू राष्ट्र घोषित करू शकता? मी हिंदू नाहीये, मी बौद्ध आहे, मला त्याचा अभिमान आहे, पण मी भारतात राहते. मला जेवढा हिंदू व्यक्तीचा आदर आहे तितकाच हिंदू व्यक्तीने माझाही आदर, माझ्याही धर्माचा आदर करायला हवा. एवढी माफक अपेक्षा या देशात मी करू नये. जेवढा मुस्लिम व्यक्ती हिंदू धर्माचा आदर करतो तेवढाच हिंदू व्यक्तीने मुस्लिम धर्माचा आदर करावा. एवढी माफक अपेक्षा करू नये या देशातल्या नागरिकांनी. कुठे चाललोय आपण? कुठल्या देशांमध्ये हे प्रकार चालतात? फक्त धर्मांवरून मुळात माणूस म्हणून आपण एकमेकांना कधी बघणार आहोत? आणि हेच बौद्ध धर्म शिकवतोय ना, मानवतावाद शिकवतोय. रंगांवरून भेद, धर्मांवरून भेद. एखाद्याची टोपी दिसली तर तुम्ही त्याचा द्वेष करणार, एखाद्याची दाढी दिसली तर द्वेष करणार, एखाद्याची सफेद साडी दिसली तर द्वेष करणार. अरे धर्मांवरून मारता तुम्ही लोकांना. गायींची रक्षा करणारे तुम्ही बाईची आबरू लुटताना तुम्हाला तिची जात समजते? फक्त दलित आहे म्हणून त्या बाईला लुटलं जातं, मारलं जातं, कापलं जातं. जे बाईला तुम्ही देवी म्हणून पुजता, एकीकडे जिवंत बाईला जाळलं जाते. दर 5 मिनिटाला बाईवर बलात्कार होतोय. आणि त्याच्यात दलित महिलांचं, मी मुद्दाम दलित म्हणते, दलित महिलांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आणि दलित महिलांची इज्जत म्हणजे इज्जत नसतेच, ती फक्त दलित असते. दलितांव्यतिरिक्त एखाद्या बाईवर बलात्कार झाला तर ती भारतीय नारी असते, निर्भय असते. हे किती सहन करणार आहोत आपण? किती अपमान करणार आहोत आपण बाबासाहेबांचा? बाबासाहेबांनी या देशातल्या सगळ्या स्त्रियांना समान अधिकार दिला हिंदू कोड बिल मधून. त्यांनी कधीही धर्मभेद केला नाही, कधी आकस ठेवला नाही, कधी द्वेष भावना ठेवली नाही. तरी त्या बाबासाहेबांच्या बाबतीत आपण त्यांचीच विचारधारा संपवायला निघालो. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब जेव्हा देशाच्या बाहेर जातात तेव्हा बुद्धांच्या मूर्त्या दाखवतात, बुद्धांच्या मूर्त्या लोकांना भेट देतात की हा देश बुद्धांचा आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्ही भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या गोष्टी करता. म्हणजे किती ढोंग आहे हे. भारताला जर प्रगतीच्या मार्गावर न्यायचं असेल तर आपण खरंच या धार्मिक तेढ करणं बंद केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस धर्माच्या बाजूने आपण जर राजकारण करत असू तर खरंच आपण माणूस म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का? महात्मा फुले आले तर ते फक्त ओबीसींचे नेते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले तर ते दलितांचे नेते, अण्णाभाऊ साठे फक्त मांगांचे नेते, आणि इतर उच्चवर्णीय नेते फक्त देशाचे नेते. हा भेद का हो? ज्या लोकांनी संपूर्ण देशासाठी सामाजिक काम केलं त्यांच्यामध्ये हा भेद का? ज्या बुद्धांनी वेगळं काहीच दिलं नाही, मी मुक्तीदाता नाहीये, मी मार्गदाता आहे, त्या बुद्धांना या देशामध्ये डावललं जातं. त्या बुद्धांच्या विचारधारा संपवल्या जातात. त्या बुद्धाच्या मूर्त्या तुम्ही शोपीस म्हणून ठेवतात, टॉयलेटच्या इथे, बाथरूमच्या इथे, घराच्या एंट्रन्सला. किती अपमान करणार आहात अजून? आणि तरी आम्ही छंद म्हणून शांत. ठीक आहे, आमचं भलं होत आहे ना. कुठलाही धर्म कुठल्याही व्यक्तीला हानी पोहोचवण्याचा आदेश देत नाही, मग तो कोणताही धर्म असू द्या. पण धर्माच्या नावाने होणाऱ्या दंगली, धर्माच्या नावाने होणाऱ्या मारामाऱ्या, धर्माच्या नावाने होणारे खून, धर्माच्या नावाने होणारे बलात्कार, आपण जर धर्माच्या नावाने एकमेकांना मारत असू ना तर आपल्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाहीये. माणसासाठी धर्म असतो, धर्मासाठी माणूस नसतो. हा धर्म माणसाने निर्माण केलाय. आणि जर प्रत्येक माणसाने ठरवलं की मला माणुसकीच्या दृष्टिकोनातून जगायचं आहे, मला माणूस म्हणून जगायचं आहे, मी कोणत्याही धर्माचा पाईक नसेल, आणि हेच बौद्ध धम्म शिकवतोय मानवतावाद, तर हा देश सुजलम सुफलम व्हायला वेळ लागणार नाही. कुठे चाललोय आपण? गरीब आणखी होत चाललाय. एकीकडे असं चित्र आहे की आमच्या देशातले काही 3-4 उद्योगपती जगाच्या पटलावर 1 नंबरवर 2 नंबरवर श्रीमंत लोक म्हणून गणले जातात. आणि एका बाजूला असं चित्र आहे की आमच्या एका मायवीला अंगावर घालायला साडी नसते, झोपायला साठी चटई सुद्धा नसते.
परिस्थिती आहे या देशाची सध्या. आदिवासी समाजाच्या लोकांना आजही अंगावर घालायला मुठभर कपडा नाहीये. त्यांची जंगलाच्या जंगल तुम्ही उद्ध्वस्त करत चाललाय. त्यांचं राहण्याचं ठिकाणी उद्ध्वस्त करत चाललेलं. म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे, राजकीय पटलावर तुम्हाला काय बोलतो ना, राजकीय पटलावर तुम्हाला काय ऋणानुबंध बांधायचे आहेत, काय एकमेकांना गळ्यात गळे घालायचे, ती तुमचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला. परंतु किमान धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्टेजला, चैत्यभूमी दीक्षाभूमीच्या स्टेजला राजकीय स्वरूप देऊ नका. त्या स्टेजवर कोणत्याही विरुद्ध विचारधारेच्या व्यक्तीला तिथे आणू नका. ते त्यांच्या विचारधारेचं काम करतात, आपण आपल्या विचारधारेचं काम करतोय. कृपया विरुद्ध विचारधारेच्या व्यक्तीला त्या स्टेजवर आणलं तर आंबेडकरी समाज आता शांत बसता कामा नये आणि बसणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून त्यासाठी काही प्रयत्न, तुमच्यापैकी कोणीही तिथे जाऊन जर संविधानिक मार्गाने याला विरोध करण्याचा प्रयत्न करणार असेल तर मी बहीण म्हणून तुमच्या बरोबर यायला तयार आहे, लाठा खायला तयार आहे, जेलमध्ये जायला तयार आहे. जर संविधानिक मार्गाने जर आमच्या बापाच्या अस्मिता जपली जाणार असेल तर मी त्या गोष्टी करायला तयार आहे. पण कृपया दीक्षाभूमीचं विडंबन थांबवा. नका बोलू तुम्ही कोणत्याही राजकीय नेत्याला, काही हरकत नाही. पण तो दिवस आहे, तो धार्मिक धार्मिक दिवस आहे. त्या धार्मिक स्टेजला तुम्हाला असं वाटत नाही का आपण फक्त धार्मिक काम केलं पाहिजे, धार्मिक लोकांना बोलवलं पाहिजे, धम्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या लोकांना बोलवलं पाहिजे. आणि मग माझं पुन्हा एकदा आहे, जर तर एवढं करूनही तुम्ही जर त्या लोकांना, आदरणीय गडकरी साहेबांना, आदरणीय फडणवीस साहेबांना दीक्षाभूमीच्या स्टेजवर बोलवणार असाल तर त्यांनी स्मारक समितीने आम्हाला लेखी स्वरूपात लिहून द्यावं की 22 प्रतिज्ञांचं वाचन त्यांच्या तोंडून घेतलं जाईल, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 वाचन केलं होतं. जर त्या गोष्टीसाठी ते तयार असेल तर मग आपण पुढे विचार करूया. परंतु माझी अशी विनंती आहे की कृपया 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 वातावरण गढूळ करू नये. प्रत्येकाला आपल्या धर्माचे संस्कार करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला धार्मिक पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने जगावं. आपण आपली लाईन सोडून जगायला लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला. ही लढाई विचारधारेची आहे. माझा विरोध कोणत्याही व्यक्तीला नाही. काही लोक म्हणतात की ते आंबेडकरवादी आहे, हे आहे, ते आहे. माझा विरोध कोणत्याही व्यक्तीला नाही आणि तो नसणार कधीच. आपली लढाई पुन्हा पुन्हा मी सांगते, आपली लढाई ही विचारांची लढाई आहे आणि ती विचारांची लढाई आपण कायम लढत राहिलं पाहिजे. जर विचारांची लढाईच संपली, आपला शत्रू बरोबर जर आपण मांडीला मांडी लावून बसणार असू तर मग आपली लढाई कोणाच्या विरुद्ध आहे हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आणि जे कोणी आज 8 ते 9 दिवस स्वतःला 9 रंगांचे कपडे घालून मिरवणारी जे काही खोटे दिखावे करणारे आंबेडकरवादी लोक आहेत, त्यांनी 10व्या दिवशी सफेद कपडे घालून विहारात जाण्याची हिंमत करू नये, कारण तुमची तेवढी ती पात्रता नाहीये. त्या दिवशी त्यांनी स्वतःला बौद्ध म्हणून घेऊन सफेद कपडे घालून वंदना घेण्याचं धाडस करू नये, कारण तुम्ही तुमचे बाबासाहेबांना बाप म्हणण्याचा अधिकार तुम्ही गमावलेला, एवढं तरी लक्षात ठेवा. कारण तुम्ही असं म्हणाल की तू कोण बोलणार आहे, तुला कोणी अधिकार दिला, तर बाबासाहेबांची मुलगी म्हणून एक धम्माची, मी असं नाही म्हणणार की मी परिपूर्ण धम्माचं पालन करते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी बुद्ध आहेत. माझे बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेबांनी मला जो काही धम्म दिलेला आहे त्याचं जर कोणी विडंबन करत असेल तर त्यांना थांबवण्याचं, त्यांना रोखण्याचं, त्यांना बोलण्याचा पूर्णपणे नैतिक अधिकार मला आहे. कारण बाबासाहेबांना मी माझा बाप म्हणत असेल तर मुलगी म्हणून ते मी माझं कर्तव्य समजते. कोणाला माझा राग येतो, कोणाला माझा तिरस्कार वाटतो, कोणाला माझा द्वेष वाटतो, परंतु मी हे बोलत राहणार. आणि पुन्हा एकदा सांगते, धम्मचक्र प्रवर्तन दिनाला अगदी 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. त्या दिवसाचं पावित्र्य राखून त्या दिवशी कोणीतरी स्टंट करावा असं न करता येत्या 2-3 दिवसामध्ये तेथील स्थानिक समता सैनिक दलाच्या लोकांनी, तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी, नागपूर मोठ्या समाजात आपला समाज ताकदवर आहे, आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आपला समाज तिथे ताकदवर आहे, तर त्यांनी मोठ्यात मोठ्या 2-3 दिवसामध्ये कशा पद्धतीने स्मारक समितीला थांबवता येईल आणि त्या स्टेजवर या लोकांना कसं नाही आले पाहिजेत यासाठी विरोध प्रदर्शन आपण आतापासूनच त्या दीक्षाभूमीला कसा करता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया. तुम्हा सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, तुम्हाला माझा राग येत असेल काही हरकत नाही, तुम्हाला माझा विरोध असेल काही हरकत नाही, परंतु किमान बाबासाहेब आपल्या सगळ्यांचे बाप आहेत असं समजून आपण आपल्या वैयक्तिक हेवे दावे बाजूला ठेवून किमान दीक्षाभूमीचं पावित्र्य आपण राखू असा प्रयत्न करूया. आणि या महान दिवसाचं पावित्र्य आणि हा महान दिवस आनंदात जल्लोषात साजरा करूया आणि प्रण करू की कशा पद्धतीने मला तरी आपण प्रत्येकाने वैयक्तिकरित्या मला बौद्ध धर्माचं पालन करावं लागेल, त्याची निष्ठा ठेवावी लागेल. कारण बौद्ध धर्म जर आता या देशातून गेला तर परत या भारतात परत आणणारा बाबासाहेब या देशात जन्माला येणार नाहीये. त्यामुळे आम्हीच बाबासाहेब बनून हा धम्म जपला पाहिजे, जोपासला पाहिजे, वाढवला पाहिजे.
आणि बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न मला सारा भारत बौद्धमय करायचं आहे, हे स्वप्न विसरू नका. नाहीतर हे स्वप्न विसरलं तर आपलं अस्तित्व स्वप्नात विलीन झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा आपल्याला वाचवायला बाबासाहेब येणार नाही, याचं भान ठेवा. आणि जे जे कोणी दीक्षाभूमी स्मारक समितीचे लोक मॅनेज होऊन या गोष्टी करतात त्यांना हा इशारा समजा. जर तुम्ही जाणीवपूर्वक दीक्षाभूमीचं पावित्र्य खराब करणार असाल तर आंबेडकरी समाज तुम्हाला माफ करणार नाही.